हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या पिंपल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करतात आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एकदा नाव आहे सख्या बहिणी सख्या गावाचं. चला अगदी शांतपणे आपला आज व्हिडिओ आलेला आहे. छान अशी दिवशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ लाल भोपळा पाहिलं की शक्यतो मला तर असं वाटतं 80% लोकांना हा, ज्याला चक्की सुद्धा म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये आमच्या इकडं, 80% लोकांना हा आवडत नाही. उदाहरणार्थ मलाच म्हणजे याची भाजी आवडत नाही आणि बऱ्याच जणांना मी म्हणजे असं ऐकलेलं आहे बऱ्याच जणांच्या तोंडून की याची भाजी आवडत नाही. तर म्हटलं चला घरामध्ये हा आला होता तर तो कशासाठी, आकांच्या वैशाखच्या दिवशी जी शेक भाजी बनवतात ना सुवासिनीला, तर त्यासाठी 2 भोपळे आणले होते. तर एका भोपळ्याचा वापर झाला आणि एक भोपळा तसंच होता घरामध्ये. तर मला त्याची जर भाजी बनवली तर कुणीच खाणार नाही. मग म्हणलं चला याच्या मस्त अशा जसं की काही भागामध्ये सांजोऱ्या म्हणतात, काही भागामध्ये तिखटपुऱ्या पण म्हणतात आणि काही भागामध्ये काय म्हणतात मला माहिती नाही, पण आपण आमच्या इकडं मसाला पुरी किंवा तिखटपुरी असं म्हणलं जातं. तो भोपळा छान असा मी मीडियम साईजच्या किसणीने किसलाय आणि थोडंसं तूप टाकून त्याला भाजून घेतलं 1 5 मिनिटं बारीक गॅसवरती. बाकी त्याच्यामध्ये मीठ तेल वगैरे काही टाकलं नाही, थोडंसं 1 चमचा तूप टाकून तो भोपळ्याचा किस भाजून घेतला. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा, जिरा आणि हिरव्या मिरच्या भरपूर अशा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लसूण वगैरे मी टाकलेलं नाही कारण लसणाने थोडंसं असं स्मेल मारतं, म्हणून मी लसूण नाही घेतलं. फक्त हिरवी मिरची, ओवा आणि जिरा घेतलेला आहे. इथं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, ओवा आणि जिरा बारीक केलेलं मिश्रण याच्यामध्ये मी सगळं टाकून दिलेलं आहे. पहा ते खूप छान आणि टेस्टी ह्या पुऱ्या लागतात. प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो, 2 दिवस तर आरामात टिकतात आणि गरम गरम तर बापरे एवढा मस्त टेस्टी, अगदी घरातले सगळेच आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करा. मला तर असं वाटतं बऱ्याच ताई ह्या बनवत पण असतील, पण ज्या ताई नसतील बनवत तर रेसिपी जरी ही पहिल्यांदा पाहिली असेल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी ट्राय करा. हे तुमच्या किचनमध्ये जरी एकदा किंवा घरात ही एकदा रेसिपी बनली तर सगळेजण खूप आवडीने खाणार, ही माझी गॅरंटी आहे. याच्यामध्ये आता मी 2 मोठे चमचाभर बारीक रवा टाकून घेते. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे 2 मोठे चमचे, 2 ते 3 चमचे तीळ, ज्याला पांढरे तीळ आपण हावडी म्हणतो, ते टाकलं. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकते. तांदळाच्या पिठाने आणि रव्याने काय होतं की हे थोड्या अशा कुरकुरीत छान होतात, पटकन अशा लूज पडत नाहीत, कडक राहतात बराच वेळ. हे पहा मी इथे तांदळाचं पीठ टाकते थोडंसं. अगोदर मी मीठ टाकलं होतं. बेसन पीठ, रवा, तांदळाचं पीठ आणि पांढरे तीळ हे सगळं काही मी टाकून घेतले. पहा छान असं मस्त. हळद टाकायची माझ्याकडनं राहिली होती, ती हळद आता नंतर टाकते. आणि हे जे भोपळ्याचं आपण परतवलेलं जे मिश्रण होतं सगळं, भोपळ्याचा किस, तो मी याच्यामध्ये टाकून घेते. एकदम पाणी याच्यात टाकायचं नाही, नाहीतर एकदम पातळ होते ते. आणि ह्या जर पातळ झाल्या तर एवढं ऑइल याच्यामध्ये तळल्याच्या नंतर जातं ना, त्याच्यामुळे जितकं निब्बर आणि घट्ट याचं पीठ मळता येईल ना तेवढं घट्ट मळायचं. जर पातळ झालं तर मग ही पुरी तोंडावरच ठेवता येत नाही, इतकं तेल त्याच्यामध्ये जातं. त्यामुळे होता येईल तेवढं कडक पीठ याचं मळायचं. तर छान असं पहा मी मिक्स करून घेते सगळे हे कोरडे मसाले. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लाल तिखट मसाला, अद्रक वगैरे काहीच नाही. लसूण आणि अद्रक नाही टाकलं मी कारण याच्यामध्ये नाही त्याची टेस्ट चांगली लागत. त्यामुळे फक्त हिरवी मिरची, ओवा आणि जिरे बारीक केले तेच टाकलेलं आहे. आता मेन याच्यामध्ये एक छान असा पदार्थ टाकायचा राहिलाय, तो म्हणजे कुठला, तर ती म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर. पहा तर हळद थोडी टाकली होती, म्हणजे सॉरी टाकायची राहिली होती, थोडीशी मी आता टाकून घेते. आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये मी घालणार आहे. कारण धपाटी म्हणा किंवा मग तिखटपुऱ्या म्हणा, याला तर कोथिंबीरीशिवाय मजाच नाही. किंवा कुठलीही रेसिपी आपण जर खूप आवडीने एखाद्या किचनमध्ये पदार्थ बनवायला घेतला खूप इंटरेस्टने आणि त्याच्यामध्ये जर कोथिंबीर नसली ना तर ते कुठं तरी अधुरं वाटतं. मला तरी वाटतं कोणती रेसिपी जर एखाद्या दिवस मी खूप इंटरेस्टने खूप दिवसातनं बनवायला घेतली ना तर मला पहिले आठवण येते, अरे कोथिंबीर आहे का फ्रीजमध्ये. नसेल तर मग असं वाटतं अरे कोथिंबीर नाहीये, मग जाऊ द्या. म्हणजे कधी कधी तो प्लॅन माझा कॅन्सल पण होतो कोथिंबीरीवर ना. म्हणजे मला इतकी कोथिंबीर लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि जर नवीन त्यातली त्यात खूप दिवसानंतर रेसिपी बनवत असेल ना तर विदाऊट कोथिंबीर बनवायला अजिबात म्हणजे इंटरेस्टच येत नाही. कुठेतरी ती म्हणजे ती रेसिपी किती छान झाली ना, ती भाजी म्हणा किंवा काही, तरी पण ती एक त्याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाकली याच्यावरनं थोडंसं एक टेस्ट काय म्हणतात ना कमी आहे असं मनाला वाटतं. तर इथे मी अजून थोडीशी टाकते पहा कोथिंबीर. तर चला घट्ट असा मी गोळ्याचा बनवून घेत आहे. अजिबात जास्त पाणी घातलेलं नाहीये, थोडं थोडं 1-1, 2-2 चमचाभरच पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेले आहे. जसं की मी अगोदरवर म्हटलं जास्त पाणी जर घातलं तर पुऱ्यांमध्ये एकदम जास्त प्रमाणात तेल जाईल आणि त्या खाल्ल्या जाणार नाही.
तर इथं छान असं मस्त मी पहा पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला एक 5 ते 10 मिनिटं मी साईडला एक कपडा टाकून भिजायला ठेवणार आहे. थोडासा तेलाचा हात देऊन मळते जेणेकरून ते व्यवस्थित अगदी सेट होईल. तर साईडला मी ते पीठ भिजायला ठेवून दिले. तोपर्यंत चला म्हटलं इकडं ज्यूस बनवून घ्यावं. बऱ्याचसा संत्रा आणून ठेवलेला होता घरामध्ये आणि लाईटचा थोडा इश्यू आहे त्याच्यामुळे फ्रीजला थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर मग बाहेर राहून सुकूस तर म्हणलं सगळ्यांसाठी ज्यूस बनवून टाकावं. आणि आमच्या घरामध्ये ध्रुव आणि रुद्र ह्या 2 मुलांचा आवडता हे म्हणजे ज्यूस म्हणजे कुठल्याही फळाचं ज्यूस असलं ना त्या दोघांना खूप आवडतं. येऊन लगेच ज्युसरपाशी ज्यूस बनवायचा असं ध्रुवाला समजलं की येऊन लगेच तिथं उभं राहणार. म्हणजे त्याला एवढी एक्साइटमेंट असते. ज्यूस बनताना पाहायची तर असतेच असते आणि पियायची असते, पण पिताना त्याला पियायच्या अगोदर ज्यूस बनताना पाहायची एक्साइटमेंट त्याला फार असते. लगेच म्हणणार आई ज्यूस बनवती आणि मग बनवू तिथंच थांबणार. बनलं की पहिले त्याला अगोदर एक ग्लास द्यावं लागतं. तर इथं ज्यूस बनवून रेडी झालेला आहे. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते. आता ध्रुव तर फ्रीजमध्ये ठेवू देणार नाही. लगेचच्या लगेच घेऊन तो लगेच गडप करणार एक ग्लास, कारण त्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड होस तर दम निघत नाही. जर फ्रीजमध्ये बर्फ असेल तर ठीक, नाही तर तसा सुद्धा पितो. इकडं पुऱ्या सुद्धा लाटून तयार झालेल्या आहेत आणि म्हणलं चला आता गरम गरम पुऱ्या तळून सगळ्यांना नाश्त्यामध्ये द्यावं. खूप छान लागतात, नक्की ट्राय करा ताईंनो. तिथं पहा तेल हलकंसं तापलेलं आहे एकदम, पण जास्त नाही. म्हणजे माझ्याकडनं जास्त तापलंय स्टार्टिंगला, कारण स्टीलची कढई आहे, पटकन ताव येतो त्याला. तर मग थोडीशी पहिली पुरी टाकल्याच्या नंतर थोडी ती लालसर झाली, पण मीडियम तेल तापू द्यायचं आणि छान बारीक गॅसवरती मस्त अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. मस्त एक नंबर पदार्थ आहे नाश्त्यासाठी, नक्की ताईंनो ट्राय करा. तर आता जसे जसे मेंबर घरातले नाश्त्याला टेबलवर बसतील तशा तशा मी तळून देणार आहे. एकखटी तळलेल्या त्या चांगल्या लागत नाहीत नंतर, मग थंड झाल्याच्या नंतर. तर लोणच्या बरोबर दह्याबरोबर एकदम भारी कॉम्बिनेशन आहे ह्या रेसिपीचं, नक्की ट्राय करा. शुभ सकाळ सगळ्यांना. छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली. पहा सकाळ सकाळ मस्तपैकी आज भोपळ्याच्या पुऱ्यांचा मस्त सगळ्यांनी नाश्ता केलाय, कारण सुट्ट्या लागल्यात, मुलं पण सगळे घरीच. मग नाश्त्याला काहीतरी छान छान त्यांना पाहिजेच. हे बनव मम्मी, ते बनव मम्मी. ताईच्या मागं सारखं ध्रुव लागलेला असतो आणि रुद्र लागलेला असतो. आता आर्यन मोठा झाला, आर्यनला सगळं कळतंय, त्याच्यामुळे आर्यन काही मागत नाही कुठल्या गोष्टी. पण हे 2 मात्र त्यातली त्यात आता भावाचा मुलगा पण आलेला आहे. आता गेलेत नाश्ता वगैरे करून सगळे खेळायला. आता आमचं सगळं आवरलंय, घरातलं आवरलंय, मंदिरातली पूजा, आपली घरातली पूजा, सगळं इथून पुढे कंटिन्यू आपले व्हिडिओ येते. काय होतं माहिती का, व्हिडिओ तर आपल्या आता एवढं मोठं चॅनल आहे, काय म्हणतात ना, पहिल्यापासून कसं कसं करून कसं म्हणजे काय नाही जे नाही ती गोष्ट करून प्रयत्न करून इथपर्यंत चॅनल आणलंय. आणि असं सोडून द्यायचं म्हणल्याच्या नंतर ते कुठंतरी हे नाही, कारण काही गोष्टी काही वेळेला आता बिझनेस आहे तिकडेही जास्त लक्ष द्यावं लागतं, सिच्युएशननुसार ज्या त्या कालावधीमध्ये तिकडं काही इकडं असं. तर आता मध्यंतरी 1.5-2 महिन्यापासून आपल्या व्हिडिओला बरेचसे खाडे झाले. तर त्याच्यामध्ये आपल्या जंगल व्हिलामध्ये बरेचसे चेंजमेंट झालेले आहेत पहा. पण तुमच्यासोबत शेअर मात्र करता आले नाही, कारण की त्या आता झाडं वगैरे आणून लावले, बरंचसं काय. पण आता लाईव्ह चालू असल्यावर मोबाईल तिथं गुंतलेला असतो लाईव्हला, त्याच्यामुळे शूट करायला होत नाही. आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर आता उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे लाईटीचा इतका प्रॉब्लेम आहे की 2-2 बॅटऱ्या आमच्या इन्व्हर्टरच्या असल्या तरी उतरत्यात, राहत नाही. कारण लाईट भरपूर आहेत ना गेट पासून इथपर्यंत. किती म्हणलं तर कमीत कमी वापर करायचा, तरी पण ते होतच नाही. तर चला असो, आता थोडं करता आम्ही तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. झालं आता अक्कांचं वर्ष श्राद्ध झालं, सगळं काही झालं. आता इथून पुढं होतं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचं, कारण की बऱ्याच ताई खूप वाट पाहता. एक ताई तर परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणली की लय मया पातळ केली बाई आमच्या विषयी, नेमकं काय एवढं थोडा कवायना व्हिडिओ टाकत जा, 7-7 दिवस काढे होते. तर मान्य आहे ताईंनो, पण कसं असतं की खूप म्हणजे काही ना काही अडथळे, काही ना काही प्रॉब्लेम. कारण शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हणजे फॅशन स्टुडिओमध्ये पण काही माहिती नसताना कसं काय एकदम पुढं आणि मग त्याच्यामध्ये धक्के खात चढ उतार भरपूर आले, टेन्शन जोगत्या भरपूर गोष्टी होतात, काय होतं. पण प्रत्येक गोष्ट शेअर आम्ही करीत नाही.
जे करण्यासारखं आहे तेच करतो. बरं चला ते सगळं काही ठीक बाजूला ठेवू आपण. आणि मेन गोष्ट की बऱ्याच दिवसापासून सगळ्या ताई म्हणतात आता 50% ताई म्हणतात की आम्हाला पहिलीच भाजीताई आवडत होती आणि तीच भाजीताई चांगली होती. 50% अशा ताई होत्या की त्या म्हणायच्या नाही आत्ताची चांगली आहे, मॉडर्न जमाना सध्या चालू आहे, मॉडर्न जसा जमाना तसं माणसाने राहिलं पाहिजे. पण चला आता ताईच सांगन आज तुमची भारतीताई तुम्हाला पहिले दिसणार आहे. तर पहिली भारतीताई तर बघा आलेली पहा, कशी वाटते सांगा कमेंटमध्ये नक्की. आता परत आजच्या व्हिडिओ खाली कमेंट येणार आहेत की पहिलीच चांगली होती. मध्यंतरी जे लुक केलं होतं ते चांगलं होतं. आता काही जण म्हणतात की नाही असं चांगलं होतं, काही जणी हे पहिलं म्हणजे जे ओरिजिनल आहे ते लुक पाहायला तर म्हणल्या होत्या. काय व्हिडिओ खाली 1-2 कमेंट्स असायचे की नाही भारतीताई तू पहिलेच चांगली वाटत होती, हे काहीतरी वेगळंच वाटतंय. काही ते म्हणायचे नाही हे खूप छान वाटतंय. खरं तर प्रॉब्लेम काय होता की उन्हाळ्यामुळे मेंटेनन्स फार लागत होता, एक्सटेन्शनला जाणं येणं पॉसिबल होत नव्हतं. तर मेन प्रॉब्लेम काय होता की उन्हाळा असल्यामुळे थोडासा त्रास येतो बॅक साईडला, म्हणजे ते कंटिन्यू केस मोकळे सोडावे लागायचे. आणि ज्यावेळेस मी बांधले ना की ज्या केसांना ते अटॅच होतं ना, ज्या केसांना ते आपण अटॅच करत होतो तर ते केस आतला ओढून जाऊन ओरिजिनल केसांचा पण हेअरफॉल थोडासा मला जाणवायला लागला. आणि उन्हाळ्यामुळे गरम पण होतं सारखं, एक तर ते जास्त हेवी प्रमाणात होते, त्याच्यामुळे म्हटलं नकोच मग पाहता येईल उन्हाळा संपल्याच्या नंतर लावायचा, कारण तो विषय वेगळा. पण आता उन्हाळा आहे तोपर्यंत थोडंसं ठीक आहे म्हणलं मोकळं. आणि बऱ्याच दिवसाच्या तुमच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होता की नाही ओरिजिनलच छान वाटत होती, हे काहीतरी वेगळं वाटते. काही ते म्हणायचे की नाही हे छान वाटतंय, ते अगोदरच चांगलं नव्हतं वाटत, म्हणजे ह्यानी थोडासा मॉडर्न लुक येतोय, चांगला लुक येतोय. त्याला काही असो कसं वाटतंय ते नक्की सांगा, कारण ह्याच भारतीताईला तुम्ही जसे ब्लॉग चालू झाले तसं पाहिले. हा तर पाहू आमचा विचार चाललाय. मी तर रात्री तिला म्हणलं बाई मला तर हाय या केसांमध्ये मला इतकं म्हणजे गरमी इतकी ना ताईंनो सध्या संध्याकाळची, तर मोकळं जरी वातावरण असलं तरी हवा एकदम बंद होती अचानक. आणि आपण त्याला वेणी नाही घालू शकत किंवा फोल्ड करून नाही करू शकत, पोली बांधू नाही शकत वरती, म्हणजे म्हणजे त्याचं काय होतं की जे अटॅच केलेले केस असतात ना ते आपण जर इकडे तिकडे त्याला टर्न केलं मूव्ह केलं की ते दुसरे केस पण म्हणजे आपल्या ओरिजिनल केसांना डॅमेज करायला लागतं. आणि तिथं बरोबर स्कॅल्प मध्ये असं ते दुखतं जिथं जिथं आपण हे केलेलं अटॅच केलेलं आहे ते. त्याच्यामुळे म्हणलं उन्हाळा आहे तोपर्यंत ठीक आहे, नंतर पण बघता येईल. कारण ते कुठलीही गोष्ट बघा आर्टिफिशियल थोड्या दिवसापुरतीच असते, ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं, बाकी काही नाही. हा ते तर आहेच. आणि माणसाने केली पण पाहिजे हाऊस, कारण की कमवायचंय कशासाठी, स्वतःच्या जीवासाठी. मेलं म्हणजे गेलं, काही सोबत कुणी काही घेऊन जात नाही. पण मनाजोगत्या काही गोष्टी आयुष्यामध्ये आल्यासरशी त्या केल्या पाहिजे, हाऊस मात्र केली पाहिजे, मेन गोष्ट ती. तर चला नक्कीच तुम्हाला आवडला असणार आहे, कारण की गरमी एवढी नाही कधी आणि त्रास एवढा होतो आपल्यासारख्याला एवढा होतं, तर ते हेवी होतं जास्त त्याला. असं नाही वाटलं पाहिजे कधी की बाबा माझ्याकडनं आयुष्यात हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, मी हे केलं असतं तर काय झालं असतं, ते सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असं थोडक्यात माझं तरी वैयक्तिक मत असतं. कोणतं हे असं नाही कुठल्याही बाबतीत, फिरायच्या बाबतीत व्हा किंवा कुठली वेगळी अशी गोष्ट करायची म्हणलं तर वैयक्तिक माझं मत असतं की करून पाहावं मग बघू. कारण अनुभव घेतलेले खूप चांगले असतात कोणत्याही याच्यामध्ये, भले मग ती रेसिपी असो किंवा कुठलाही एक्सपेरिमेंट असो, सारखं म्हणजे एक सवय आहे करायची मला तरी. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे केसांचा तो स्वतःवरती करून पाहिला होता थोडे दिवस, आता बरेचसे दिवस झाले केलेला आपण. पण अजून एक्सटेन्शनची क्वालिटी वगैरे चांगली आहे, त्याच्यातले 20% गळाले असतील, पण तरीही मी ते घरामध्ये ठेवलेले आहेत. मला जेव्हा वाटत येईल फ्युचर त्यावेळेस मी परत बसवू शकते. ते बसवायचा का नाही तो पुढचा प्लॅन आहे घेण्यासाठी, पण ते काय करायचं. हा नाही बघू आता तुम्ही सगळ्या ताई जसं म्हणताय तसं. तर चला आज खऱ्या अर्थाने बघा ताईंनो, एक तारी किंवा एक कुठालचा तरी रस्ता किंवा एकमेव ध्येय असं माणसाचं पाहिलं असलं पाहिजे. कारण की होतं काय माहिती का, आता आज लाईव्ह नाहीये म्हणून बघा डोकं जरा रिकामं आहे आणि खाली आहे, त्याच्यामुळे आज बघा व्हिडिओला पण कसली छान मस्त सुरुवात झाली. तुमच्यासोबत मनमोकळ्यापणाने गप्पा पण मारता येतात ते. आज कशामुळं नाहीये की 2 दिवसामध्ये मी कालच्या परवाच्या लाईव्हला पण मी सांगितलं की काल तर म्हणजे आता हा व्हिडिओ उद्या जाईन म्हणल्याच्या नंतर काल आपला लाईव्ह नव्हता, असं म्हणजे आज नाही घेतला म्हणल्यावर हा व्हिडिओ उद्या आल्यावर म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं. तर मी त्याच्यामध्ये पण सांगितलं आपला जो नंबर आहे मेटा व्हेरीफाय असून सुद्धा तो व्हेरिफिकेशनवर पडलाय. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झालं, तरी सुद्धा त्याचं अजून काही व्हेरिफिकेशन आहे ती काही कम्प्लीट नाही झालं. मग आम्ही आज ठरवलं की नको घ्यायला. किंवा मग त्याच्यावरती एवढे पेमेंटचे स्क्रीनशॉट्स काय येतात याच्यासाठी आपण म्हणजे आम्ही बिझनेस व्हॉट्सअपला 10 डिव्हाइस होते,
त्याला आम्ही 18,000 मंथली पे करून सुद्धा तो अचानकच बंद झालाय. म्हणजे तो काय परमनंट बंद नाही झालेला, पण 1-2-3 दिवस त्याला लागतील. आता बऱ्याचशा ताई घाबरलेल्या असतील, पेमेंट करून त्यांनी स्क्रीनशॉट टाकलेत. मला आलं इकडे मोबाईलला मेसेजेस 20-25 ताई अशा आहेत. आता त्यांना रिप्लाय नाही मिळाल्याच्या नंतर ते इकडे तिकडे जाऊन मेसेज करणार की ताई आम्हाला रिप्लाय येत नाही असं तसं. पण ताई नो रिक्वेस्ट आहे हात जोडून की आमचा नाईलाज आहे, आम्हाला काहीही दिसत नाही 2 दिवसापुरतं. आज बहुतेक संध्याकाळी चालू होईल. जसंही चालू होईल रात्रभर आम्ही मेसेजेसला रिप्लाय देऊन जे पण कव्हर आहे, जे पण मेसेजेस आहे त्याला सगळ्याला आम्ही कव्हर करून त्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पण तोपर्यंत कुणी घाबरून जाऊ नका. हे व्हिडिओत सांगण्याचं मेन तात्पर्य असं आहे सगळ्याच ताईंना, घाबरू नका, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. हा तेच तर. आणि असे तर आतापर्यंत अडथळे धक्के भरपूर आलेले आहेत, पण प्रत्येक वेळी कधीच कुठली गोष्ट आम्ही शेअर केली नाही. कारण की कसं असतं की प्रत्येक गोष्ट शेअर करणं पण कधी कुठल्या याला चांगलं नसतं, म्हणून नाही केलं. तर चला आता बोल करता म्हणून आज स्पेशली लाईव्ह म्हणलं कॅन्सल करावं. कारण बऱ्याच ताई आपल्या अशा आहेत की मिडल क्लास फॅमिली मधल्या आहेत आणि वेबसाईट बुकिंग त्यांना नाही जमत. काल लाईव्ह घेऊन बघितला तर बऱ्याचशा कमेंट्स पण होत्या, नंतर पण रेकॉर्डेड लाईव्ह खाली आल्या की ताई आम्हाला नाही जमत वेबसाईट बुकिंग, कसं करायचं सांगा, साडी तर लय आवडली. तर असे इश्यू होतात. म्हटलं चला असू द्या, त्याच्यापेक्षा नाही घेतलेलं बरं, दुसरे काहीतरी कामं होतील. म्हणलं चला. तर मग आणि एक कमेंट वाचली ना काल, अक्षरशः मला तरी डोळ्यात पाणी आलं ताईंनो. नंदा पाटील ताई येतं का ग एवढी माया पातळ केली आमच्यावर, तुम्ही खूप बिझी झाल्या आहेत, आता आमची आठवण येत नाही. अशा बऱ्याचशा कमेंट्स आहेत, पण त्याला बरेचसे लाईक्स पण येतं. आणि बऱ्याच ते म्हणतात की डेली व्हिडिओ टाकत जा, तुमचा व्हिडिओ नाही आला तर करमत नाही. खूप साऱ्या कमेंट्स आहेत. पण ह्या नंदा पाटील ताईंनी जी कमेंट केली ना, माया पातळ का केली, तर यांनी थोडस असं गहिवरल्यासारखं झालं की किती म्हणजे ते आपुलकीचं नातं, काही कधी कुणाला पाहिलेलं नाही, कधी कुणासंग म्हणजे असं एक समोर चेहरा पाहिलेला नाही, तरी पण एवढं अटॅचमेंट. तर नंदाताई नक्की रोज टाकायचा आम्ही प्रयत्न, म्हणजे आमची धडपड असते व्हिडिओ टाकण्यासाठी, पण नाईलाज होतो कधी कधी, नाहीच वेळ मिळत. मध्यंतरी तर तिकडं सेटअप केल्याच्या नंतर बापरे, म्हणजे एवढं बिझी शेड्यूल मी म्हणते कुणाचंच नसेल एवढं बिझी झालतो आम्ही. तेच ना, म्हणजे कामाचा लोड पण वाढला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्या दिवशी पण सातारवरून एक ताई आणि पूर्ण फॅमिलीच आली होती, तर भेट वगैरे घेतली. तर त्या सुद्धा म्हणत होत्या ताई आम्ही रोज चेक करतो व्हिडिओ आला की नाही. आणि त्याच्यानंतर काल परवा 2-3 दिवस झाले दाजी रोज बोलवते मला पण, हिला पण, आणि म्हणते नेमकं होत आहे काय तुम्हाला ते सांगा मला. तुम्ही बनवत येतं ते, कारण त्यांच्या ते म्हणजे असं हप्त्यात नाही 1-2 दिवस बाहेर जातात ते, कधी म्हणजे असतं त्यांचं बाहेर दौरा असतो. तर मग ते आम्हाला म्हणायला लागले की कधी कधी कमेंट्स वाचतात वेळ मिळाल्यावर. मग त्यांनी पण काल कमेंट्स वाचले. त्याचं काय चाललंय भांडे हप्ता. तर ते पण म्हणत होते की तुम्ही व्हिडिओ का कंटिन्यू करत नाहीये. म्हणलं त्यांना तुम्ही एक दिवस पूर्ण सकाळी 6 ते संध्याकाळी 1-1:30 वाजेपर्यंत आमच्यामध्ये राहून बघा दोघींमध्ये, मग तुम्हाला कळन की आम्ही व्हिडिओ का शूट नाही करते. आणि कधी कधी असं होतं की करायचं जरी योग आला तरी मोबाईल कुठं लाईला गुतलेला असणार, काही मुलांच्या क्लासला, म्हणजे अशा भरपूर अडचणी येतात. पण नाही, आता नाही, आम्ही दोघींनी बघू आता 8-9 मिनिटाचा जरी झाला ना तरी पण जसं होईल तसं करू. 10 मिनिटाचा जसं होईल तसं आम्ही सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करू ताई तुमच्यासाठी. चल बरं बाहेर. प्रत्येक वेळी म्हणतो की नाही आम्ही आता सोडू, प्रयत्न करू, पण त्या गोष्टी कुठेतरी परत पुन्हा हे होतात. पण नाही, आता थांब, आम्ही ठरवलेलं नाही सकाळी. चला आता बाहेर छान अशी एक वस्तू आलेली आहे, कालच येऊन पडली ती, पण संध्याकाळी आम्हाला यायला 7:30-8 वाजले. बऱ्याचशा अशा स्टुडिओवर आपल्या चेंज झालेला आहे जंगल विला मध्ये. तर मला असं वाटतं कोणत्या ताईंना असं वाटतं की जंगल विलाचा पुन्हा एकदा टूर झाला पाहिजे, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. कारण मध्यंतरी व्हिडिओ रेग्युलर येत नसल्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे घरामध्ये आलेल्या आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या नाही, किंवा मग बऱ्याचशा अशा गोष्टीचं चेंजमेंट झालेले आहेत बऱ्याचशा गोष्टींमध्ये, तर ते पण दाखवण्यात आले नाही. तर कोणत्या ताईंना वाटतं की टूर परत एकदा झाला पाहिजे, नक्की सांगा, आपण परत एकदा डिटेल टूर देण्याचा प्रयत्न करू. हा, आता एवढ्यात म्हणजे 8 दिवसामध्ये भरपूर अशी धावपळ झाली. म्हणजे आता वर्ष श्राद्धाच्या आधी सगळ्यांनाच माहिती का घरं वगैरे आवरावं लागते, सगळं आवरावं लागतं. तर जसं आपण नवरात्रामध्ये सगळी साफसफाई घराची काढतो, तर तशा पद्धतीने अख्खं घर काढलं होतं आम्ही. पण तुम्हाला खरं सांगते मैत्रिणी, इथून मागं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी आम्ही काय केलंय काय नाही सगळ्या शूट करीत होतो. पण त्या दिवशी ना गरमी एवढी, एक तर गरमीने जीवाची लाई होती. त्या दिवशी 2 दिवस पूर्ण डीपी मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट पण नव्हतं, इन्व्हर्टर पण नव्हतं, मोबाईलला चार्जिंग सुद्धा नव्हती. आणि वर्ष श्राद्ध तर 2 दिवसावरती तोंडावरती आलेलं, आणि मग आवरणं तर गरजेचं. त्याच्यामुळे ते पण काही व्हिडिओमध्ये आम्ही शूट केलंच नाही, तर बऱ्यापैकी बरंच तुम्हाला दाखवण्यात आलं असतं. तर आम्ही दोघी होतो
अजून मनीषाताई सुनीताताई पण बिचाऱ्या बघा काही असं ना, पण बघा रक्ताचं जरी नातं नसलं तरी पण म्हणजे आता ते रक्ताचंच म्हणायचं ते पण म्हणजे इतकं बिचाऱ्या आल्या, भरपूर असं आवरू लागल्या सगळं आम्हाला. त्या एक दिवस आल्या होत्या तर ते बऱ्यापैकी आम्हाला त्यांच्यामुळं आधार झाला. तर आवरून आता मस्त झालंय. आता 2-3 महिने तरी काही टेन्शन नाही राहायचं आहे की नाही ताई. मग नंतर बघू. चला तर कालच एक मस्त अशी वस्तू आपल्या जंगलविला मध्ये एंट्री केलेली एका वस्तूने, ती वस्तू तुम्हाला दाखवू. तर आता ती मला ती वस्तू सगळ्या ताईंना भरपूर आवडणार आहे, मला असं वाटतं. चला आता ती सरप्राईज गोष्ट कोणती बघा, की जी भरपूर दिवसाची इच्छा होती आमची की आणायची. आज तर मी पण सरप्राईज असणार आहे बऱ्याच ताईंसाठी. पहिलं सरप्राईज जे की जुनं होतं आपलं. आणि इकडे जानकी दिसती की काय तुम्हाला? बघा सरप्राईज आहे. मध्यंतरी मी जवळजवळ व्हिडिओ तर आलेच नाही, पण मी चांगले 8-10 दिवस कंटिन्यू नाही म्हणजे 2-2 दिवस अशी बाहेर होते. तर ही बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती आणि दोघींची तर स्पेशली भरपूर दिवसाची. मग आम्हीच थोडी सेव्हिंग करून त्या दिवशी आमची हे फोडला, आम्ही गल्ला फोडला आणि दाजींना म्हणलं पहिल्या ह्या गोष्टी पाहिजेत. 100-150 असे टाकायची सवय दोघींना पण येता जाता. तर म्हणलं भरले असतील दोन्ही पण. तर मग आता ही मस्त जी वस्तू आहे खूप मोठी आहे बघा, गाय आहे. आता अजून पण दाखवते मी तुम्हाला तिकडं. तर आता याचं म्हणजे कालच आलंय हे. याला काय अजून आम्ही याचं जे प्लास्टिक वगैरे ते काढलेलं नाहीये. आता याला ठेवायचं कुठं काय ते सगळं ज्यावेळेस आपण याला तिथं शिफ्ट करू. आता मग आमचा विचार चाललाय लॉन मध्ये ठेवावं कोपऱ्यात. ती जागा मी पुढे दाखवते. पण आणखी तुम्हाला कुठं ताईंनो छान वाटतं म्हणजे ही गाय आणि वासरू. आता वासरू पण आहे म्हणजे गायला दूध पिताना वासरू आहे. तर याचा पॉइंट आम्हाला कुठं चांगला वाटला ठेवायला मी नक्कीच दाखवून पुढे साध्य. आणि मी पण तुम्हाला कुठं चांगला वाटतो की ही कुठं आणखी छान दिसू शकते ते नक्की सांगा, आहे की नाही? कारण तर आता ही ओरिजिनल पेक्षा ही भरपूर अशी मोठी गाय आहे पहा. आणि भरपूर दिवसाची इच्छा. मला तर लय जाम खुशी झाली. कारण की ही एक वस्तू अशी ताईंनो की उठल्याबरोबर हिच्याकडे जेव्हा बघतो ना आपण तर शीन भाग डोक्यामागचं जेवढं पण काय आहे आणि प्रसन्न वातावरण दारामध्ये करणारी किंवा आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न करणारी एक अशी एक वस्तू आहे ती म्हणजे गाय. म्हणजे हे पहा खाली आहे ना जमिनीत हे असं जमिनीत खाली गज आहे ते जमिनीत त्याला पुरावं लागणार आहे थोडस कॉन्क्रीटचं हे करून. आणि हे फायबर मध्ये आहे बरं का. आता ते सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर शेअर करू. आताच दाखवू पहा हे वासरू सुद्धा किती मोठे किती क्यूट आहे बघा ताईंना. आता ज्यावेळेस प्लास्टिक रॅपर मधून काढू ना आपण त्यावेळेस ते किती सुंदर दिसणार आहे. त्यावेळेस तुम्ही बघा, त्यावेळेस तुम्हाला फार आवडेल. तर हे गाय वासरू दूध पिताना आहे. त्याच्यानंतर हे 2 आपल्या गजलक्ष्मी माता म्हणजे हत्ती, जे की कुठल्याही पहा एंट्रान्सला आपण जातो पहा, मोठमोठ्या रिसॉर्ट मध्ये जातो किंवा हॉटेलमध्ये जातो किंवा बऱ्याचशा अशा घरी पण ठेवतात हौसेने. ह्या 2 गजलक्ष्मी माता सुद्धा आणलेल्या आहेत पहा. तर त्या पण कुठं ठेवायचं सध्या आमच्या डोक्यात सगळ्यांचे हे चालू आहे की याला कुठं शिफ्ट करावं ह्या 2. कारण त्या आपलं जे मेन डोअर असतं त्याच्या एंट्रान्सलाच असतात गजलक्ष्मी माता. तर आता हे फक्त आणून मांडलंय काल. आता तुमच्या दारी संध्याकाळी ऊन उतरल्यावर किंवा मग उद्या सकाळी त्याला आहे ना 2-3 माणसं लागणार आहेत गाईला हे करायला. हे नाही हे आहे पण गाईला 2 तरी लागतील. कारण उचलून धरून पॉइंट काढून त्याला खोदावा लागेल ना. खोदावा लागेल आणि सिमेंट कॉन्क्रीट करून ते परत बुजवा लागेल म्हणजे ती हलायची नाही, स्टेबल राहिल्या का जागेवर. तर ह्या 2 गजलक्ष्मी माता आहे याला मी काय आता ओपन करत नाही कारण तो उन्हातच राहील ते दिवसभर. त्याच्यामुळे मग उन्हात तर राहील. तर आता हे तिथं पण वरतच राहणार आहे. कलरचं काही इशू नाही येणार साठी. बघू आता. बघे जांभूळ बया 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 बघ आता यो तू काय ग मध्येच भटकली? अगो बघ ना माझी नजर पडली. अगे जांभळे आहे का काय बघते मी. ध्रुवाचं झाड आहे. हा ना रात्रंदिवस खावाई ध्रुवाच्या आईन ध्रुवाचं झाड. मागच्या थोडे चालते ध्रुव इथे यायचं म्हणायचं आई हे आपल्या दोघांचं झाड आहे आणि हे कुणाला द्यायचं नाही. आम्ही दोघांनीच एवढे जांभळं खाल्ले या झाडाचे. आणि ह्या वर्षी बापरे एवढे आलेत आणि एवढा गोड जांभूळ येत की विचारायची सोय नाही. म्हणजे एवढं गोड जांभूळ मी कधीच खाल्लेलं नाही माझ्या तर जिंदगी मध्ये. एवढं गोड आहे एवढे मोठे येतात. चला मग खाली आता ताई वाट बघत असते सगळ्या जणी, हाय का नाही? आता ती पॉइंट दाखवते ना एकदा कुठं ठेवायची बघू ना. आता त्या दिवशी नर्सरीतनं झाडं आणले होते ना तर ते आता 3-4 दिवस झाले इथे ठेवलेले आहे. पहा ऊन एवढं आहे काही नव्हती झाडाच्या अक्षरशः पहा गेलं ना तर पानं गळायला लागलेले आहेत. तर मला असं वाटतं हे इथून शिफ्ट करावे लागणार. उचल लगेच उचल त्याला आता ठेवूच नको. 3-4 दिवसातच काय हाल झाले. याला तिकडे नेऊन याला थोडस वळलं नाही उन्हात नकोच. इथं उन्हात ठेवायचेच नाही. आता आपण पावसाळा लागला ना मग आणू. 4 दिवसात असं म्हणलं. फ्रेशचे झाडं पहा आणलेले पहा लावलेत. इकडं पण त्या दिवशी नर्सरी मध्ये गेलो होतो त्यावेळेस घेऊन आलो होतो पहा बरेचसे. तर अशा टाईप मध्ये मस्तच वाटते. आता
रोजमेरीचं आहे बघा ताई, रोजमेरीचं पण आणलंय, पण उन्हाने सगळेच हे व्हायला लागले, त्याच्यामुळे उन्हामुळे सगळे शिफ्ट करतोय आता आम्ही. हे पण छान आहे रोजमेरीचं झाड सुद्धा. आता हनीबनी नाही तर आपले हनीबनी तर गेले. हनीबनी कोणी कोणी आपल्या जंगल विलाच्या हनीबनीला पाहिलेले. आपल्याकडे 3 ससे होते पहा, खूप जुने होते ते, पण त्याला कशाने कधी काय खाल्लं, माग काय कधी वेळ मरून पडला एक आणू आता आपण, पाऊस पडला ना मग आणू आता. ससे ना. हा सशे पण आणू, आपली जानकी पण आणू. सगळ्याच ताईंना माहितीये, सांगितलं होतं की आपल्या जानकीला छान असं पिल्लू झाले पहा. तर रोज जानकीचं आपलं दूध येतंय आणि त्या दुधाचं छान असे सगळं घरा पोरं वगैरे चहा वगैरे, गावरान गाईचं दूध म्हणल्याच्या नंतर विषय हाडा असतो. तर रोज येतंय पहा आम्हाला जानकीचं दूध. आता पाऊस पडल्यावर आणू, कारण आत्ता आहे ना ऊन म्हणतंय पाणी पाणी, नुसतं माणूस म्हणतंय पाणी पाणी, आणि ऊन आणि पार डोंगर झाडं झुडपं सगळे वाळून टाकलेत. तर ऊन आलं डोंगराला तर काही चाराच राहिला नाही अजिबातच म्हणजे असं कसं असतं, वाळलेला थोडाफार आहे, त्याला पण लोकांनी आगी लावून दिल्या. सारा डोंगर काळा कुट्ट करून टाकलाय. तर काहीच नाहीये जनावरांना, आहे त्या जनावरांना बी नाही. तर त्या दिवशीच नर्सरी याच्या गोशाळेमधून काकांचा फोन आला होता की ताई आता चारा वगैरे गोशाळेमध्ये याला राहिला नाही, गायांना राहिलं नाही, तर तुम्ही एकदा या. तर दाजी त्या दिवशी जाऊन व्हिजिट करून आलं. तिथं जाऊन त्यांनी बरंच काही ट्रॅक्टरनी चारा वगैरे ऊस वगैरे टाकून आल्या. तर आम्ही एक दिवस जाऊ आता सकाळ एक दिवस टाइम काढून. तर ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू, कारण मागच्या वेळेसची स्थिती तुम्ही बघितली होती त्यांची, की कशा पद्धतीने त्यांचे जायरे का हाडक काढा आतनं बाहेर आली होती, इतकं बेकारी त्यांची चालली होती. तर आता सध्या आतापर्यंत तरी होतं, त्याच्यामुळे ती काका काही बोलले नाही. 15 दिवसापासून संपलं, हे घेऊन देता येतं. हा मग तेच मी म्हणते ना, आतापर्यंत होतं म्हणून काही बोलले नाही. पण मग दाजींनी आता नेऊन दिलंय एकदा. आता आम्ही जाणार आहेत. त्याच्याबरोबर एक दुसरी पण गोशाळेची जिम्मेदारी आपल्याला घ्यायची का बाबा, त्यांना बी ते जास्त काही नाहीये, 11 का 12 आहेत फक्त तिथं, आणि तिथंच आपली जानकी पण दिलेली, तर त्याची पण जिम्मेदारी घ्यायची आपली. तिसरा टँकर सकाळपासूनचा 3 झाले ना. एवढे झाड उन्हाळ्याचे जगवणं सोपं नाही. आता देवावानी पावसाची वाट बघावं लागणार. 15 दिवस काढायचे कसे कसे. तिकडच्या बोरला एवढं पाणी बापरे, त्या बोरला विचारायची सोय नाही. रोज चप्पल नाही, उन्हाळ्या लागते ना बाबा. रोज चला, आम्ही चाललो स्टुडिओला. चला. हा टिकली बनाएंगे. याला बघ ना, भर उन्हाळ्यात किती स्वाती फुलं आहेत ग, बघ ना बाई, भर उन्हाळ्यात फुलं बघ याला किती आलेत. ताई घाण्याला पडून जाईन बाई, माझं